हाय हॅलो नमस्कार, मी शुभांगी एका नवीन व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आणि हा रविवारचा व्लॉग आहे. या अगोदरचा जर का तुम्ही व्लॉग पाहिला असेल म्हणजेच शनिवारचा, ज्यामध्ये आम्ही किचन क्लीन केलेलं दाखवलं आहे, तर त्या दिवशी इतकं कामामुळं आम्ही थकलेलो होतो ना की 9:30 वाजताच झोपून गेलो. तर आज पहाटे 5 वाजता बरोबर जाग आली. तर प्रीतीश तर माझ्या अगोदर उठला होता. हल्ली उठतो तो. तर मीही उठले आणि लगेच कामाला लागले. तुम्ही काय करता व्हाईट कपड्यांचं? हाताने धुता? तर मी नाही धुत. मी सगळे व्हाईट कपडे एकत्र जमा करून ठेवते आठवड्याची आणि एकदाच मशीन लावते. तर आज सकाळी सकाळी व्हाईट कपड्यांचं काम करून घेतलं आणि लगेचच बेडशीट चेंज करायला घेते. ही उठलेच होते. त्यांना खरं तर आराम करायचा होता, पण नाही, तेही बोलले की झाली आता कंप्लीट झोप, तर मीही उठतो, रनिंगला जातो. तर या पद्धतीनं आजच्या आमच्या रविवारची सुरुवात झालेली आहे. आणि आज खूप काही काही होणार आहे. मी काही रेसिपीज शेअर करणार आहे तुमच्यासोबत. माझा डान्सही मी आज शूट करणार आहे. आणि ही माझी चूक आहे, जी मी आजपर्यंत भोगतीये. म्हणजेच प्रीती जेव्हा छोटा होता तेव्हा खरंच मी त्याला कामाचं वळण नाही लावलं. म्हणजे तो करत जरी असला तरी ते मला मान्य नव्हतं ना की हे असंच होतंय, ते तसंच होतंय. तर तुम्ही असं करू नका मैत्रिणीनं. तुमची मुलं लहान असतील ते त्यांच्या पद्धतीनं कसंही त्यांचं काम करू द्या. ते ॲक्सेप्ट करा आणि त्यांना हळूहळू कामाची सवय लावा. नंतर नाही लागत. हां, आता याला कधी सवय लागेल माहिती? जेव्हा स्वतःवरती त्याच्या सगळं पडेल, तो एज्युकेशनसाठी बाहेर जाईल, एकटा राहील, तेव्हा मात्र त्याला सवय लागेल. तेव्हा करावंच लागेल ना. तेव्हा ऑप्शन नसतो, मम्मी नसते ना करायला. आज एंट्रन्सचं पूर्णपणे डस्टिंग करणार आहोत. तर हे आर्टिफिशियल प्लांट आहे, जे धुवायचंही आहे. आता याला मी पॅसेजमध्ये जेव्हापासून ठेवलं आहे ना, कम्पॅरेटिव्हली कमी धूळ बसते त्याच्यावरती. आणि जेव्हा गॅलरीमध्ये त्याला ठेवलं होतं ना, तेव्हा खूप धूळ बसायची आणि ते छानही दिसतंय दारामध्ये. खरं तर तिथे ना सनलाईट येत नाही आहे, त्यामुळे आम्ही तिथे नॅचरल प्लांट्स ठेवूच शकत नाहीत. म्हणजे मी ठेवून पाहिली आहेत, पण तिथे सनलाईट नसल्यामुळे बिचारे त्या रोपांवरती अन्याय होतो, म्हणून मग मी काढून आतमध्ये घेतलेत. तर हे सुचलं मला, म्हटलं चला आपल्याकडे हे एवढं मोठं आर्टिफिशियल प्लांट आहे, त्यालाच ठेवूया आपण बाहेर, म्हणून मी ते दारात ठेवते. तुम्ही एखादी अशी लॅडर शोधत असाल तर माझं ऐका प्लीज, ही बातलाची लॅडर घ्या. लाईफ टाईमसाठी इन्व्हेस्टमेंट आहे. इतकी क्वालिटी बेस्ट आहे ना या बातलाची. हो, प्राईस थोडीशी हाय आहे. किचन चिमणीचे जे फिल्टर काल आम्ही कॉस्टिक सोड्यामध्ये घालून ठेवले होते ना, तर ते तसेच होते. आज जस्ट याच्यावर हात फिरवून घ्यायचे. मी म्हणत होते आहोंना माझं मी घेते द्या, पण नाही, त्यांनाच ते करायचं आहे. मी काय करू शकते ना मग? तर बघा अशा पद्धतीनं इतके छान क्लीन होतात की याला जास्त मेहनत नाही करावी लागत. जस्ट फक्त थोडा थोडा जो काही आपला भांड्याचा साबण आहे तो लावून घेतला याला आणि असे सुंदर असे हे फिल्टर क्लीन झालेले आहेत. आजच्या ब्रेकफास्टमध्ये मी पोहे बनवणार आहे आणि मी तुम्हाला कालच्या व्लॉगमध्ये म्हटलं होतं की मी हल्ली वीकडेजमध्ये म्हणजे सोमवार ते शनिवार ब्रेकफास्ट काहीही खात नाही. डायरेक्ट मी दुपारी जेवते, पण सकाळी 9 वाजता मी प्रोटीन घेते. पण आज संडे आहे आणि आज मी पोहे खाणार आहे. तर मस्त आम्ही पोहे खाल्ले सगळ्यांनी मिळून आणि त्यानंतर कडक असा आहोंच्या हातचा चहा. आणि यानंतर पुन्हा आता पुढची कामं करायची आहेत. मी ना आज ठरवलं आहे की नाचणीचं आंबील बनवायचं. किती दिवसापासून ते पेंडिंग राहिलं आहे. काकीकडे जाऊन किती दिवस झाले, करायचं म्हणते आणि राहून जाते. मला ते विकेंडलाच करायचं होतं, कारण टेस्ट घ्यायला म्हणजे ते प्यायला आहो घरी असतील म्हणून. पण मला हेही माहिती आहे की ते प्रीतीशला बिलकुल आवडणार नाही आहे. तर आत्ता मी आहोंना डीमार्टला पाठवलं आहे. मी जाणार नाही आहे, मी गेले की खूप खर्च होतो आणि तोपर्यंत मी ही सगळी बाकीची कामं करून घेते. कविता आली आहे तोपर्यंत हा सोफा हलवून घेते. म्हणजे या सोफ्याच्या खालची जी काही फरशी आहे ती स्वच्छ होऊन जाईल. झाडूने जितकी धूळ निघते, झाडू पोहोचतो तिथपर्यंतच ती धूळ काढली जाते, पण पुसलं जात नाही ना डेली. तर कधीतरी असं 15 दिवसातून महिन्यातून एकदा सोफा हलवून इथलं पुसून घेत असतो आम्ही. आणि आज हे काढण्याचं रिझन हे की इथे संध्याकाळी डान्स शूट होणार आहे. मला आहोंनी सांगितलं होतं की आपण इथे करूया डान्स. मी तुला दाखवतो हे हलवल्यानंतर किती छान जागा होतीये. काय चाललंय आहो? काहीतरी आयटम बनवतोय. तर सोया चंक्स पनीर म्हणजेच हाय प्रोटीनवाला राईस बनवायचं आहे. पहाटे 5 वाजता मीही उठले, प्रीतीश उठलाय, आहो 6 वाजता उठलेत आणि तरीसुद्धा माझ्या अंघोळीला 12:15 होत आहेत. म्हणजे 12 वाजून गेलेत लिटरली. आणि 12 वाजायच्या आत देवपूजा करायची असते अशी मला कॉमेंट होती. पण चक्क आज चतुर्थी असून सुद्धा या क्लिनिंगच्या सगळ्या कामांमुळे
बाप्पाला आत्ता पाहणार आहे मी, कारण आंघोळ झाल्यानंतरच आपण देवपूजा करतो. तर आता छान मी देवपूजा करणार. तोपर्यंत इथे बासमतीचा दावतचा राईस शिजायला ठेवलाय, मीच ठेवलाय. मी फक्त आहोंना लक्ष ठेवायला सांगितलंय की उठू नको जायला, कालच क्लीन झालंय सगळं ते. तर आहा हा करतात आहो. बरं ते जाऊ द्या. तिसऱ्यांदा मी आता कलर लावल्यापासून तिसऱ्यांदा केस धुतलेत. तर आत्तापर्यंत काहीही म्हणजे केसांचा कलर गेलाय किंवा पांढरे पडलेत, म्हणजे लगेच होतं कधी कधी ना, तर तसं काही झालेलं नाहीये. तर बघूया आपण की किती हेअर वॉश होत आहेत तोपर्यंत हा कलर टिकतोय. हां, मी असा महिन्यांवर वगैरे नाही सांगणार. आता हे आपण किती वेळा ते केस धुतोय ना त्यावरती ठरवूया. समोरचं तर काय आपण दिवसातून किती वेळा चेहरा धुत असतो, पण समोर इतके अजून माझे ग्रे नाही आहेत, थोडे थोडे आहेत. पण मी तुम्हाला खराखुरा रिव्ह्यू देईन या शेषा आयुर्वेदिक हेअर कलरचा. हां, तर चला, उशीर झालाय, देवपूजा करून घेऊया आणि राईस बनवूया. आणि एक छानशी एक रेसिपी मी बनवणार आहे, तुम्हाला पुढे कळेलच. चल. क्या कहीं होगी ऐसी फुलं किती सुंदर आणल्यात. क्या कहीं होगी असा हा कलरफुल पदार्थ बनवताना मनाला किती छान वाटत असतं ना. असं मलाच वाटतं का तुम्हालाही वाटतं? म्हणजे बघा ना, व्हाईट कलर आहे, ग्रीन कलर आहे, गाजराचाही कलर आहे. मला खूप मस्त वाटतं असं जेव्हा मी भाज्या या घेते ना, खूप साऱ्या अशा कलरफुल, भारी वाटतं. म्हणजे स्वयंपाक बनवायला ना मजा येते, खायला तर हे अजूनच टेस्टी लागतं. तर बघा, तेलामध्ये जिऱ्याची फोडणी दिली आहे आणि लगेचच सोया चंक्स गरम पाण्यातून काढलेले, त्यातलं पूर्णपणे पाणी काढून ते फ्राय करायला टाकलं आहे. नंतर हिरवी मिरची, अद्रक, लसूण आणि घरचं पनीर, पनीरचे क्यूब करून घेतलेत छोटे छोटे. आणि त्यानंतर आत्ता आपल्याला या स्टेजला कांदा ॲड करायचा आहे. कांदा थोडासा परतवून घेतला की पुन्हा सगळ्यात शेवटी गाजर ॲड केलं. ते छानपैकी तेलात भाजलं जातं आहे. तोपर्यंत राईस बघितला तर राईस नितळवून घ्यायचा नाही आहे, कमीत कमी पाणी घालून त्याला शिजवायचं. मस्तच शिजतो आणि चवही छान येते. नितळलेल्या तांदळाची चव मला असं वाटतं नेहमी ती निघून गेलेली असते, अशा पद्धतीनं छान चव येते. बरं, मी मसाले कोणते ॲड केले यामध्ये, तर मॅगीचा मॅजिक मसाला असतो ना, तो ॲड केला आणि थोडासा गरम मसाला ॲड केला. हे छानपैकी टॉस करून कोथिंबीर वगैरे टाकून टॉस करून घ्यायचं. आणि मग आता वरून आपल्याला शिजवलेला हा बिर्याणीचा राईस आहे, मी दावतचा यूज करते. तो खरंच खूप टेस्टी आणि खूप चांगला शिजला जातो कमीत कमी पाण्यामध्ये, त्याचा आता अंदाज आला आहे मला, तर तोच वापरते मी. आणि खूप सारं आता घरचं साजूक तूप आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे. आणि सगळ्यात शेवटी अजून कोथिंबीर घालून गार्निश करून छानपैकी मी वाफ काढून घेतली. काय मस्त बनला होता माहिती आहे, असा फ्लेवर उतरला होता ना मस्त त्यामध्ये, खूपच टेस्टी झाला होता. नक्की करून बघा, सोपी रेसिपी आहे आणि एकदम हाय प्रोटीनवाली आहे. चला, आजच्या दिवसातली ही दुसरी छानशी अशी रेसिपी, अगदी पौष्टिकवाली. काकीनी ज्या पद्धतीनं माझ्या नाचणीचं आंबील बनवलं होतं ना, तर तिची पद्धत मी इथे शेअर करणार आहे. आणि मी नंतर एखाद्या व्हिडिओमध्ये माझ्या आईची पद्धतसुद्धा शेअर करते. तिची पद्धत अगदीच वेगळी आहे आणि ही वेगळी आहे. तर नाचणीचं पीठ म्हणजे त्यामध्ये 1 ग्लासभर पाणी घालून मी ते मिक्स करून, म्हणजे गुठळ्या होऊ नये म्हणून आपण बेसनला वगैरे करतो ना, त्या पद्धतीनं करून घेतलं. आणि पाणी उकळवायचं छानपैकी आणि त्यामध्ये ते पीठ वैरायचं आणि खूप वेळ मंद गॅसवरती, म्हणजे जवळपास मी 15 मिनटं तरी ठेवलं असेल, छानपैकी शिजू दिलं. आणि अगदी बंद करायचा गॅस किंवा शेवटचे 1-2-3 मिनटं राहिली असतील ना, तेव्हा त्यामध्ये लसूण टाकायचा. हरसू में देखूं अब तो तुझी को बाहों में आ जा. तुम्ही घरी बनवायला आईस्क्रीम सुरुवात केली असेल ना, मी अजून नाही केली, तर हे विकतचंच आहे. अहो, आत्ता डीमार्टला गेले होते तर घेऊन आले. जेवणानंतर मस्त आता आईस्क्रीम खाणार आणि तोपर्यंत आंबील थंड होते. तर हे आता थंड झालंय, अजून कोमट आहे आणि हे अशा पद्धतीने शिजलंय बघा जवळ. लसूण आहे हा, मस्त वास येतो लसणामुळे त्याला. ज्यांना लसूण आवडत नाही त्यांचं काय. आणि आता आपल्याला वरून ताक ऍड करायचं यामध्ये. अजून यामध्ये मीठ टाकलेलं नाहीये. आता तुम्हाला असं वाटत असेल की 3 जणच आहेत तर एवढं का बनवलंय, तर हे मी 2 दिवस 3 दिवस जितकं जाईल तितकं दिवस पिणार आहे फ्रीजमध्ये ठेवून, काय नाही होत. आणि आता आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं.
आव्हांना आवडलंय, आता मला आवडते का बघा. मस्त झालंय. लहानपणीची आठवण आली. पण आम्ही ना लहानपणी ज्वारीच्या पिठाचं प्यायचो. आता मस्त हे नाचणीच्या पिठाचं आहे आणि लसूण असाच दाताखाली आला पाहिजे त्यामधला. तर याला काही प्रमाण वगैरे काहीच नाही, तुम्ही पाहिलं. टेस्टी बनलंय. आता याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं, मस्त 2-3 दिवस प्यायचं. चालतं ना? तर मी त्याच हिशोबाने बनवलं एवढं. आजचा डान्स या ड्रेसवरती इस्त्रीला दिला होता, तर आज पेपर निघतोय त्याचा. मी देवाकडं प्रे करते की प्लीज मला हा बसू दे. आणि माझे केस बघा. मेकअप झालाय, कॉम्पॅक्ट, फाउंडेशन, प्रायमर. हां, पण मी अजून नवीन जे काही मी प्रोडक्ट आणले ना ते अजून वापरायला नाही काढले. आज जसं आहोंनी सांगितले, तू खंगाळून वापर, त्या पद्धतीनं मी अगदी त्यातून सगळं काढून वापरायचा प्रयत्न करते. फायनली आज ते संपलं आहे, तर आज वापरलं आहे मी तेच. आणि केसांना मी आज काहीही करणार नाही, जस्ट इथे बांधून देणार आहे असा रबर, कारण मला काही करायचा मूड नाही आहे. सतत केसांना हीट नाही द्यायची, केस खराब होतात मग. तर चला आवरूया. सगळ्यात महत्त्वाचं ड्रेस बसतोय का बघूया. एवढा सारा स्पेस क्रिएट केलात तुम्ही, झकास. थोडंसं ऊन खाली व्हायला लागेल. हे बघा, आजच्या डान्ससाठी ही अशी मी तयार झाली आहे. आहो हेल्प करतायत, छानपैकी जागा क्रिएट केली आहे. खरं तर विचार होता आउटडोअरला जाऊन शूट करण्याचा, पण म्हटलं नको, हे सॉन्ग नको, पुढे बघता येईल. कारण कुठे जायचं ना, शोध अजून जागेची झालेली नाही आहे. खाली गार्डनमध्ये करायचा विचार होता, पण म्हटलं जाऊ द्या, हॉलमध्येच करूया या वेळेला तरी ॲटलिस्ट. आणि ही अशी रेडी झाली आहे. अहो हे जरा पाठचं जरा घट्ट झालं आहे जास्त, ते तेवढं लूज करून द्या. माझा व्हिडिओग्राफर, माझा सगळा बघा ना, माझा सेटअप वगैरे सगळं रेडी करून दिलं आहे आहोंनी. अहो जमेल ना डान्स? माझा मोटिवेटर आहे आज. सगळे रोल प्ले करतात, सगळे. गणपती बाप्पा मोरया. बाप्पा छान होऊ दे डान्स. तू माझी मेहनत पाहिली आहेस. पाहते ना ऊन, इतक्या उन्हात पण व्हिडिओ शूट नाही करायचा किंवा फोटो नाही काढायचे. म्हणजे ती काय बोलतात त्याला, असं थोडंसं 5:30 नंतरचं, 5:30-6 नंतर सुद्धा छान येतात. पण मी आता जस्ट थोडीशी प्रॅक्टिस करते. एकदा दोनदा तुम्हाला दाखवते की कसं जमतंय. कारण आपण या गेटअपमध्ये, या ड्रेसमध्ये कम्फर्टेबल आहे का, काय बोलतात त्याला, रंगीत तालीम. आम्ही रंगीत तालीम करतो. म्हणजे इयरिंग्स पाहिलेत. ड्रेस आता तुम्ही पाहालच. बघा, आजच्या डान्सनी घाम. ओ माय गॉड, आज खरंच एनर्जेटिक होता डान्स खूपच. ऑफिसचं काम आहे म्हणतात. आहो आता मला रिलीज कर. एक तर पहिलं ऊन येत होतं, म्हणून सावलीची वाट बघितली. सावलीमध्ये सुद्धा इतका सारा घाम. हवेला बरं वाटलं आता. हा 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 हा. कसा झाला डान्स? इन्स्टावरती पाहिलाच असेल तुम्ही. आणि हो, इन्स्टावरती ज्या माझ्या मैत्रिणी मला पाहतात, प्लीज यूट्यूबला सुद्धा माझ्याशी बोलत जा, कॉमेंट करत जा. कारण यूट्यूबचा आनंद वेगळाच असतो आणि इन्स्टाचा वेगळा. मला इन्स्टापेक्षा यूट्यूबबद्दल जास्त अट्रॅक्शन आहे, तिथं जास्त आपलेपणा आहे. तर प्लीज इन्स्टाला पाहणाऱ्यांनी यूट्यूबला सुद्धा मला कॉमेंट करा. हां चला, आता मला एडिट करून पोस्ट करायचं आहे. ओके चलो. प्रितीश एवढं देऊन ये ना. अंजलीला देऊन ये वरती. चल, अजून एक तिचा बाउल आहे ना, तो मी तिला नंतर देते म्हणावं. हा, ही एक डिश आणि एक बाउल. प्रितीशला आंबील अजिबात आवडलेलं नाहीये. मला बोलतोय की काय सायंटिफिक हे केलंयस तू, रिसर्च केलायस आणि बनवलेस. तर हे असं आहे मुलांचं. आता अंजलीला देते, कल्पनाला दिलंय, बघूया आवडते का त्यांना. ताकात बनवलेलं हेल्दी आहे हे, आणि काय हरकत आहे हो प्यायला. प्रितीश
सकाळी फक्त हाय प्रोटीन सोया चंक्स आणि पनीरचा राईस खाल्ला आहे, तर आता चपाती किंवा भाकरी हवीच ना, तर आमच्याकडे रात्री भाकरीच असते. तर मस्त भाकरी आणि मेथीची भाजी करणार आहे. पण जेव्हा पातळ रस्सा भाजी काहीच नसते, तेव्हा मी मेथीची भाजी फक्त लसूण आणि शेंगदाण्याचं कूट न टाकता त्यामध्ये ना मुगाची डाळ, हिरवी मिरची आणि कांदा घालून करते. तुम्ही कधी अशी बनवली आहे का? आणि लोखंडी तव्यावरती ही अशी बनवलेली भाजी वाह काय लागते माहिती आहे. म्हणजे जशी ज्या पद्धतीनं फक्त लसणाची आणि शेंगदाण्याच्या कुटाची लागते ना, तेवढीच टेस्टी ही अशीही लागते. काय होतं की डाळीमुळं कांद्यामुळं भाजीला चवही येते आणि थोडीशी भाजी जास्त बनते. मस्त होता आजचा दिवस आणि जसा मी ठरवला होता आदल्या दिवशी अगदी तसाच होता. म्हणजे दिवसाची सुरुवात तुम्ही पाहिलंत ना, क्लिनिंगनं झाली, नंतर कुकिंगही झालं आणि नंतर डान्सही झाला. म्हणजेच क्लिनिंग, कुकिंग, डान्सिंग सगळं काही आजच्या व्लॉगमध्ये इन्व्हॉल्व होतं. तुम्हाला कसा वाटला हा व्लॉग मला सांगायला विसरू नका. तसं तुम्ही बोलत असताच आणि मला खूप म्हणजे खूप छान वाटतं की तुम्ही माझे ना आता हल्ली हार्मोन्स बॅलन्स ठेवायला मदत करतायत थोडक्यात. म्हणजे इतक्या छान छान मैत्रिणी जॉईन झाल्या आहेत, या कुटुंबामध्ये सामील झाल्या आहेत आणि तुम्ही बोलतही असता माझ्यासोबत. त्यामुळेच खरं मला खूप म्हणजे खूप भारी वाटतं. तर चला उद्या भेटेन पुन्हा एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. स्वतःची काळजी घ्या. लव्ह यू ऑल.